तर कॅरेक्टरबद्दल बोलायचं म्हणाला तर तसे खूप आहेत. पण आपण असं म्हणू शकतो की लीडमध्ये 3-4 मुलं 3-4 मुली आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या जागी एक हिरो आहे किंवा हिरोईन आहे किंवा मेन लीड आहे. आणि प्रत्येकाची एक आपली स्वतःची स्टोरी आहे. प्रत्येकाच्या एक स्टोरीला एक ग्राफ आहे. प्रत्येक कॅरेक्टरला त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक दिलेल्या आहेत, काही गुणधर्म आहेत त्यांचे आणि त्याच कॅरेक्टरमध्ये बसून किंवा त्याच कॅरेक्टरिस्टिकला किंवा त्या गुणधर्माला धरूनच पुढे जायचं आहे असा अगदी कडक नियम होता माझा. त्यामुळे प्रत्येकजणांनी खूप छान काम केलं आणि प्रत्येकजण आपापल्या कॅरेक्टरला धरून गेलेलं आहे. हळूहळू सांगेल प्रत्येक कॅरेक्टरबद्दल एका कॅरेक्टरला पकडून. फक्त मी एवढंच म्हणेल की यू मस्ट वॉच, दिस इज अ मस्ट वॉच मूवी. आणि नाही जर तुम्हाला असं वाटलं तर मग तुम्ही येऊन मला सांगा की नाही, ही मस्ट वॉच मूवी नाही. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल आणि इनफॅक्ट आवडेल असं नाही तर रिलेट होणार आहे. कोणाला काही ना काही तर रिलेट होणार आहे. विशेष म्हणजे मी कॉलेज गोईंग मुलं मुली आणि टीनेजर्सना म्हणते, कुठली तरी एक स्टोरी त्या 4-5 मुलं 4-5 मुली जे काही आहेत त्यांची कुठली तरी एक स्टोरी किंवा स्टोरीचा पार्ट किंवा प्रेमाचा पार्ट किंवा काहीतरी कुणाला तरी जवळचं वाटणारे, आपलंसं वाटणारे रिलेट होणार. त्यामुळे यू मस्ट वॉच. थँक्यू.